महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। डॉक्टर देवीदास क बामणे संघर्ष लिखित उपन्यासकार विवेकी राय पुस्तकाचे प्रकाशन। भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण येथे आज मैत्रेय 2025 या वार्षिक गॅदरिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात डॉक्टर देवीदास क बामणे संघर्ष लिखित उपन्यासकार विवेकी राय या पुस्तकाचे प्रकाशन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी प्रसिद्ध दूरदर्शन मालिकेतील नवरी मिळे हिटलरला या सिरियलमध्ये रेवतीची भूमिका साकार करणाऱ्या श्रीमती आलापिणी निसळ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत ओक, मानद सचिव श्री सुधीर उर्फ बाळासाहेब जोशी, श्री समीर साने, श्री वसंतराव आठवले, श्री घ व्ही देव, प्राचार्य डॉक्टर एस बी धारप, पत्रकार मित्र, पालकवर्ग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे पुस्तक प्रामुख्याने ग्रामीण जीवनावर आधारित आहे। यात डॉक्टर विवेकी राय यांच्या बबूल पुस्तक, बबूल पुरुष पुराण, लोकऋण, श्वेतपत्र, सोनामाटी, समरशेष है, मंगल भवन, अमंगलहारी, नमामि ग्राम्य आणि देहरी के पार या 10 उत्कृष्ट कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास करून त्यांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे। या सर्व कादंबऱ्यांमधून ग्रामीण समाजातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व धार्मिक परिस्थितीचे वास्तव चित्रण आढळते। ग्रामीण भागातील गरीब व श्रमिक समाजाचे दुःख, बोलीभाषा, जीवनशैली, खानपान, विवाह संस्कार इत्यादी पैलूंचे अतिशय बारकाईने वर्णन विवेकी राय यांनी आपल्या साहित्यात केले आहे। त्यांनी सदैव शोषित आणि वंचित घटकांच्या बाजूने लेखन केले असून शोषक वर्गावर प्रखर प्रहार केला आहे। विवेकी राय यांनी आजवर एकूण 75 पुस्तके लिहिली असून भोजपुरी भाषेतही 10 ते 12 पुस्तकांचे लेखन केले आहे। त्यांच्या सर्व साहित्यामध्ये भारतीय ग्रामीण समाजाचे दर्शन घडते। डॉक्टर बामणे यांनी हे पुस्तक लिहिताना अनेक अडचणींचा सामना केला, परंतु संघर्षातून त्यांनी हे लेखन यशस्वीरित्या पूर्ण केले। हे पुस्तक एकूण 320 पानांचे असून त्यास अधिकृत ISBN क्रमांक प्राप्त झाला आहे। या प्रकाशन प्रसंगी संस्थेचे कुटुंब प्रमुख व माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, सध्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, मानद सचिव श्री बाळासाहेब जोशी, कार्याध्यक्ष श्री प्रशांत ओक, उपाध्यक्ष व खजिनदार श्री संजय कडू तसेच इतर पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि डॉक्टर बामणे यांच्या कुटुंबियांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पेण।